हाय हॅलो नमस्कार सर्वांना, श्री स्वामी समर्थ. आणि पहा, काल झाला होळीचा सण, त्यामुळे जे आहे तर घराची मी अगोदर 2 दिवस पहिलीच साफसफाई काढली होती. म्हणजे पूर्ण जे थोडेसे जाळे आहेत तर ते पाडून घेतले आणि नंतरून किचन साफ करायला घेतलं होतं. कारण जी किचनमधली जी ही रॅक आहे तर रॅक झालं आणि किचनची स्टाईल झालं तर ही मी जानेवारीमध्ये आपलं मकर संक्रांतीच्या अगोदर सफाई केली होती. त्यानंतरून म्हटलं चला आता एकदा परत पुसून घेऊया सर्व काही. तर मग डब्बे वगैरे घासून घेतले आणि त्यानंतरून जे आहे तर घासल्याच्या नंतरून डब्बे असे पटकन घासल्याच्या नंतरून कोरडे केले की बरं म्हणतं. कारण नाहीतर मग पाण्याची जी थेंबाचे असे पाण्याचे डाग आहेत ना, लगेच असे थेंब थेंब उमटतात पहा त्याच्यावरती. त्यामुळं मग लगेच पुसून घेतले आणि थोडेसे सुकायला ठेवले की अगदी छान मग त्याच्यावरती चमक येते. तर मग अशा प्रकारे जे आहे तर मग मी काढली होती घराची साफसफाई. आणि कोणताही सण म्हटलं की आपल्या अगोदर घराची साफसफाई केली म्हणजे फ्रेश वाटतं आणि जास्त कामही पडत नाही मध्ये मध्ये. तर मग या ठिकाणी जे आहे तर मग मी डबे वगैरे साफ करून घेतले. आणि किचन माझा एकटा साफ करायचा जरी म्हटलं ना तरी देखील मला 2 ते 2.5 दिवस जातात. तर या ठिकाणी जे आहे तर जाळे जे आहे तर पाडण्यामध्ये माझी छोटूनी आणि छोटूच्या पप्पांनीच मदत केलेली. परंतु किचन जे आहे तर पूर्ण साफ करण्यासाठी मला पूर्ण 2 दिवस लागले. आणि हॉलमध्ये बेडरूममध्ये थोडंसं आपलं हलकंसं नुसतं काउंटर ते पुसून घेतलं. कारण काय आहे, आत्ता लेकरांचे पेपर चालू आहे आणि पेपर चालू असल्यामुळे नंतरूनच म्हटलं आता बेडरूममध्ये जी त्यांचं पुस्तकाचं त्याचं जी लॉकर आहे त्यामधून जी यूज झालेले पुस्तक आहेत आता गेल्या वर्षीचे तर ते सर्व काही नंतरून काढता येतील. म्हणून म्हटलं आता बेडरूमची नंतरूनच व्यवस्थित सफाई करता येईल. तर तसं जाळे वगैरे तर पाडलेच होते, परंतु थोडं डीप क्लिनिंग म्हटलं नंतरून करता येईल. आणि त्यानंतरून जे आहे तर मग दुपारच्या वेळेला इथे भाजी बनवली. आता भाजी काय बनवली तर पहा, सर्व काही फ्रीजमध्ये जे आहे ना थोडं थोडं राहिलं होतं. आणि हा दिवस जो होता तर शनिवारचा होता आणि संडेच्या दिवशी इथं मार्केटमध्ये म्हणजे आमच्या चौकामध्येच बाजार भरतो. त्यामुळे मग मी संडेला भाजीपाला आणत असते. आणि सॅटर्डेचा दिवस असल्यामुळे जे आहे ना तर फ्रीजमध्ये थोडेसे गाजर राहिलेले होते, थोडासा फ्लावर, 1-2 वांगे वगैरे असं राहिलेले होते. मग त्यानंतर म्हटलं आता भाजी काय करू असा प्रश्न पडला. तर मग म्हटलं चला आता की लगेच आपण काय करूया, सर्वच भाज्या मिक्स व्हेज बनवून टाकूया. तर मग जी आपण कशी भोगीची भाजी बनवतो अगदी त्याचप्रमाणे मी सर्व काही मिक्स केलं. 2-3 शेवग्याच्या शेंगा होत्या, त्या शेंगा, गाजर, फ्लावर, वांग, शिमला मिरची हे सर्व काही मिक्स केलं आणि अगदी भोगीच्या भाजीसारखाच मसाला काढला. थोडेसे शेंगदाणे तीळ भाजून घेतले, थोडेसे धने भाजून घेतले आणि मसाला तर काय मग आपला आयता तर असतोच केलेला. त्यामुळे मग एवढं जी वाटण आहे तर या वाटणामध्ये मग थोडेसे जिरे वगैरे टाकले, नमक, जिरे सर्व काही टाकून एक गरका मारून घेतला. आणि जास्त काही बारीक पावडर करावं लागत नाही, याला जाडी मोठी पावडरच चांगली म्हणते. तर मग त्याची पावडर करून घेतली. आणि त्यानंतरून जी आहे तर मग मस्तपैकी तडका देऊन जी आहे तर दुपारची ही भाजी तयार केली. आणि त्यानंतरून जी आहे तर ह्या भाजीसोबत खाण्यासाठी ज्वारीच्या भाकरी बनवल्या. तर असं काही म्हणजे क्लिनिंगला काढलं ना की मग दुपारच्या वेळेला जी आहे तर पटकन बनणारी अशी भाजी आणि डायरेक्ट भाकरी बनवला की बरं पडतं. कारण मग कणिक तिंबा चपात्या करा हे ते, त्यापेक्षा जी आहे तर अशी पातळ भाजी आणि थोडासा भात टाकून दिला आणि भाकरी बनवला की होऊन जाते. त्यानंतरून जे आहे तर स्वयंपाक मतलब इथे तयार झाला, दुपारची जेवणं वगैरे झाले. आणि त्यानंतरून जे आहे तर माझी संध्याकाळपर्यंत आहे तर रॅक पूर्ण साफ झालेला होता. आणि दुसऱ्या दिवशीच्याला म्हटलं होतं किचनची जी स्टाईल आहे तर मग ती मी घासून काढणार होती. आणि मग शनिवारच्या दिवशी फक्त म्हणजे एकटा रॅकच साफ झाला. आणि छोटूच्या पप्पानी जे आहे तर संध्याकाळच्या वेळेला किराणा भरून आणला होता, तो लगेच म्हटलं आता घासून घेतलेले जी भरणे आहेत तर त्यांच्यामध्ये भरून घेते. तर मग या ठिकाणी जे आहे तर मग मी लगेचच किराणा देखील ज्याचा त्याचा ह्याच्यामध्ये भरून घेतला भरणीमध्ये. तर इथं तुम्ही पाहू शकता की हे जे आहेत ना आपला चटणीची जी भरणे आहेत तर त्या देखील मी त्याचा देखील रियूज करून राहिले.
कारण फेकून देण्यापेक्षा अशा काचाच्या भरण्या ज्या आहेत ना छोट्या छोट्या, तर काहीतरी वस्तू ठेवायला कामं येतात. त्यामुळे मग मी जे आहे तर यामध्ये थोडेसे ड्रायफ्रूट्स आणले होते, तर ते त्याच्यामध्ये भरून टाकले. बाकीचाही किराणा जे आहे तर ज्याचा त्याच्यामध्ये भरून दिला. आणि कारण हे महिन्याचं आपलं कामच असतं की एकदा महिन्याचा किराणा आणला की ज्याच्या त्याच्या भरणीमध्ये भरून ठेवलं म्हणजे परत महिनाभर काही टेन्शन आपल्याला राहत नाही. तर मग जे आहे तर किराणा देखील भरून ठेवला. तर या ठिकाणी जी आहे तर शेजवान चटणीचं जी बरणी आहेत तर मी त्याचा अशा प्रकारे जी उपयोग केला. तर मुलगी हसत होती, मला म्हणे मम्मी असं जर ॲडजस्ट करायचं म्हटलं की आपलं इंडियन मॉम जे आहेत तर सर्वात प्रथम क्रमांक आहे त्यांचा, काहीही वेस्टेज जाऊ देत नाही, त्याचा अगदी टाकाऊपासून टिकाऊ तयार करतात. तर मग पहा अगदी अशा प्रकारे जे आहे तर किराणा वगैरे भरून ठेवला. आणि माझी जी रॅक आहे तर अगदी व्यवस्थित पूर्ण काही क्लीन झाली. तर उद्याचं जे आहे तर माझं किचनचं जी स्टाईल वगैरे आहे तर ती मला साफ करायची आहे. आणि रविवारचा दिवस देखील उद्याचा माझा पूर्ण साफसफाईमध्ये चालला जाणार आहे. आणि त्यानंतरून जे आहे तर आपल्याला सोमवारची होळी असणार आहे. त्यामुळे जी आहे तर यावेळेची आहे तर पटकन 2 दिवसातच मी किचनची क्लिनिंग करून टाकली. नाहीतर अगदी 2.5 दिवस तर मला लागतातच, परंतु कंटिन्यू काम करून जे आहे तर मी असं 2 दिवसामध्ये माझं किचन मी पूर्णपणे क्लीन केलं. आणि आता जी ह्या 2 भरण्या राहिलेल्या आहेत तर ह्या भरण्यामध्ये देखील मला एकामध्ये धन्याची पावडर आणि फुटाण्याची पावडर भरून ठेवायची आहे. तर मी जी आहे ना तर 10 ते 15 दिवसाची जी अशी आहे तर धने थोडेसे भाजून आणि फुटाण्याची पावडर थोडीशी छोट्या छोट्या भरणीमध्ये भरून ठेवत असते. कारण परत म्हणजे प्रत्येक वेळेला आपल्याला काढायची गरज पडत नाही. अशी पावडर करून ठेवली की म्हणजे मग आपण लगेचच भाजीमध्ये यूज करू शकतो. आणि तुम्ही म्हणाल फुटाण्याची पावडर कशासाठी, तर ज्यावेळेस आपण ग्रेव्हीची भाजी बनवतो ना त्यामध्ये फक्त 1 चम्मच जर आपण फुटाण्याची पावडर टाकली तर अगदी त्याला म्हणजे खूपच छान टेक्स्चर येतं त्या भाजीला आणि टेस्ट देखील त्याचा खूप मस्त लागतो. आपलं ते फुलावाल्याचे पिवळे, हा पिवळे होते हा ना. लोक म्हणते ना व्हिडिओ हा दरबारी हेच तर असतं. तेच पण तरी ते म्हणते बेटर दॅन त्या हळदी कुंकूची रांगोळी. तर मग होळीच्या दिवशी सकाळी सकाळी सडा रांगोळी करून घेतली बाहेर. आणि बाहेर सडा रांगोळी करून घेतल्याच्या नंतरून उंबरठ्याला जे आहे तर हळदी लेपन केलं आणि रांगोळी वगैरे काढली. तर जी उंबरठ्यावरती आहे ना तर लक्ष्मीचे आणि सरस्वतीचे पावलं दोन्ही साईडकडून केलेले आहेत. आणि त्यानंतर मग त्यावरती जे आहे तर लक्ष्मीच्या पावलावरती लाल फूल आणि सरस्वतीच्या पावलावरती पांढरं फूल असं ठेवून जे आहे तर उंबरठ्याची पूजा केली. सगळी काही पूजा वगैरे झाली. सकाळचं काम उरकून झालं, देवपूजा वगैरे झाली. आणि त्यानंतरून जे आहे तर दिवसभराचा जो स्वयंपाक आहे तर तो करायचा असतो. म्हणजे काय दुपारचा स्वयंपाक देखील करायचा असतो. आणि संध्याकाळचा सण म्हटलं की संध्याकाळचं जी पुरणपोळीचा स्वयंपाक आहे तर तो आपल्याला दुपारपासूनच सुरुवात करावी लागते. तेव्हा कुठे चलून मग आपला 3 ते 4 तासामध्ये पुरणपोळीचा स्वयंपाक होऊन जातो. तर मग सर्व काही आवरल्याच्या नंतरून दुपारच्याला देखील मी आज देखील ज्वारीच्या भाकरी केल्या आणि थोडीशी भाजी बनवली. आणि त्यानंतरून जे आहे तर मग पुरणपोळ्याच्या स्वयंपाकाला सुरुवात केली. छोटू पप्पा आणि तू ये ना पाहिजे घेण्यावर तेवढं. तर मग इथं पुरण शिजून झाल्याच्या नंतरून जे आहे तर पटकन व्हावं त्यामुळे मी काय केलं, डाळ जशी शिजून झाली आपलं पुरण गूळ वगैरे सर्व काही टाकून झाल्याच्या नंतरून परतून झाल्याच्या नंतरून जसंच खाली उतरिलं ना तसंच तांब्याने त्याला काय केलं असं स्मॅश करून घेतलं.
जेणेकरून गरम गरम जोपर्यंत आहे तोपर्यंत आपण असं स्मॅश केलं की पुरण करायला अगदी अवघ्या 5च मिनिटामध्ये आपल्या हातून पुरण होतं. बिलकुल त्यामध्ये जी डाळ आहे तर शिल्लक राहत नाही, पूर्ण स्मॅश होऊन जाते. म्हणून मग मी अशा प्रकारे जे आहे तर तांब्याने स्मॅश करून घेतलं आणि नंतरून लगेच फटाफट पोळ्या करून घेतल्या. कारण अगोदर जी आहे तर जोपर्यंत पुरण परतत होतं, डाळ शिजत होती, तोपर्यंत आमटी भात वगैरे सर्व काही तळणमळण काढून घेतलं होतं. तर अशा प्रकारे जे आहे तर सर्व काही स्वयंपाक फटाफट माझा 5 ते 5:30 वाजेपर्यंत रेडी झाला. So good and tasty. आणि स्वयंपाक झाल्याच्या नंतरून आता मला तयारी करायची होती ती म्हणजे सत्यनारायणाच्या पूजाची. कारण दुसऱ्या दिवशी हे ग्रहण असल्या कारणामुळं मला याच दिवशी सत्यनारायणाची पूजा करायची होती. आणि सत्यनारायणाची जी पूजा आहे तर मी प्रत्येक पौर्णिमेला करत असते. तर मग स्वयंपाक आवरल्याच्या नंतरून बाहेर जी आहे तर थोडीशी रांगोळी काढली आपली होळीसाठी, की जेणेकरून त्या रांगोळीमध्ये आपल्याला होळी प्रज्वलित करता येईल. आणि मग रांगोळी वगैरे काढून झाल्याच्या नंतरून लगेचच मग सत्यनारायणाची पूजा करून घेतली. तर सत्यनारायणाची पूजा जी आहे तर मी प्रत्येक पौर्णिमेला करत असते आणि पौर्णिमेला देखील सत्यनारायणाची पूजा वगैरे करून घेतली. त्यानंतरून जी आहे तर मग नैवेद्य वगैरे दाखवला आणि नैवेद्य वगैरे दाखवून झाल्याच्या नंतरून मग आरती वगैरे केली आणि संध्याकाळची जी होळीची आहे तर मग तयारी केली. तर होळीसाठी जे आहे तर यांनी काही गौऱ्या आणल्या होत्या, गाईच्या शेणाच्या गौऱ्या आणल्या आणि जे आपलं फर्निचर झालं होतं तर त्याचे देखील काही जे लाकडं आहेत तर ते शिल्लक होते. तर त्याने जे आहे तर मग होळी तयार केली, एक छोटीशी होळी तयार केली आणि मग अशा प्रकारे जे आहे तर पूजा वगैरे केली आणि असा होळीच्या दिवशीचा पूर्ण अख्खा दिवस आणि असा प्रकारे जे आहे तर सण साजरा झाला. तर व्हिडिओ जे आहे तर तुम्हाला जर आवडला तर नक्कीच लाईक शेअर करा आणि असेच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनलला आपल्या आजच सबस्क्राईब करा. चला तर भेटूया अशाच नवीन एका व्हिडिओसोबत. तोपर्यंत सर्वांना श्री स्वामी समर्थ आणि परत एकदा होळीच्या आणि धुरडीच्या तुम्हा सर्वांना खूप खूप साऱ्या शुभेच्छा. श्री स्वामी समर्थ. पप्पा कशी लागली तुम्ही? मग राहून द्या जसं आहे तसं आहे. पूजा कर हळदी कुंकू बघितलं सगळं.
सोमवाराचं लक्षातच नाही जाऊ द्या आता छोट्या तू पण चक्र मारा तीनच जर